नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, माणूस शेवटी मानसिक तणावाखालील आर्थिक अडचणीत काय येतो त्याचं कारण आहे. कारण आपण कर्म तपासा. आपण ज्यावेळेस आपला पैसे कमवायचा पिरियड असतो, अर्निंग स्पॅन, त्यावेळेस आपण काय काय करतो आपल्याला दूरचं दिसत नाही. निसर्गाचा नियम आहे. डोळ्यालासुद्धा बघाल खूप लांबचं दिसतं का, काही लिमिट आहे ना, म्हणून तर आपण दुर्बीणमधनं बघतो किंवा काही गोष्टीचा आपण विचार करतो, पुढे असं घडेल तसे घडेल, कारण मन विचार करतं आणि डोळ्याची दृष्टी पण लिमिटेड आहे. तसंच मित्रांनो, पैसे कमवायचा पिरियड पण लिमिटेड आहे. कारण 25व्या वर्षी आपण कमवायला लागल्यानंतर नोकरी व्यवसाय करून आपण पैसे कमवतो आणि 60व्या वर्षी आपलं पैसे कमवायचं कमी होतं किंवा बंद होतं. नोकरीतनं रिटायर होतो आणि व्यवसायात आपल्याला तरुणपणात आपण काम करतो तसं काम होत नाही. शरीराचे पार्ट कमजोर होतात, हे निसर्गाचा नियम आहे. आणि नंतर आपल्याला कळायला लागतं, कारण माणसाला अनुभव आल्यावर खात्री पटते. कोणीतरी एखाद्या व्यक्तीनं सांगितलं तर पटत नाही. हे 99% लोकांचं असंच आहे. आणि आपल्याला वेळ आल्यानंतर ते दिवस बदलता येत नाही. मित्रांनो, पैसे ठेवा, नाहीतर उद्याचा दिवस वाईट आहे. कारण आपल्याला बचत केली तर इंटरेस्ट मिळतं आणि कर्ज काढलं तर व्याज द्यावं लागतं. हे सगळ्यांना माहिती आहे. माहिती असून इम्प्लिमेंट करणं इम्पॉर्टंट आहे आणि सातत्यानं टिकवणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना सगळं माहिती आहे, माहिती असून काही उपयोग होत नाही. माहिती सगळ्यांना असते, परंतु ते सातत्यानं जर चांगलं काम केलं, आता पैशाची बचत केली तर पैसे आपले वाढतात आणि आपल्यालाच मिळतात. आपल्याच नावावर आपण पैसे ठेवत नाही. आपलेच पैसे आलेले 100% खर्च करतो, कर्ज काढून खर्च करतो. जणू काय आपल्याला उद्याच निघून जायचे या पृथ्वीवरनं, अशा प्रकारची सध्या वर्तणूक चालू आहे. मित्रांनो, माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो. बरेच व्यक्ती अजिबात ऐकत नाहीत आणि त्यांना जास्त चांगलं समजून सांगितलं की त्यांना वाटतं ह्या सांगणाऱ्याचाच फायदा आहे आणि माझं नुकसान आहे. म्हणजे ओव्हरडोस होतो, चांगल्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो आणि ते रिॲक्शन अशी होती की ती व्यक्ती बचतच करत नाही. गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करतो. कोरोनाचा पिरियड पाहिला मित्रांनो. कित्येक लोक अचानक एक्सपायर झाले. त्यांच्या घरी आजसुद्धा पैसे मिळतात. ती व्यक्ती नाहीत, परंतु पैसे येतात. 1 कोटी 2 कोटी मिळाले, ते बँकेत ठेवल्यामुळे त्यांना 50,000 60,000 रुपये महिन्याला मिळतात. ते व्यक्ती कमवत नव्हते, एवढे पैसे मिळाले. मित्रांनो, उद्या काय घडणार आहे कोणाला माहीत नाही, परंतु पैसे ठेवल्यावर नक्की आधार मिळतो. LIC ऑफ इंडिया सरकारची संस्था आहे, तर आयुष्यभर पैसे द्यायचा प्लॅन आहे. लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी. पूर्वी असे प्लॅन नव्हते. आता जे रिटायर झालेत लोक, ज्यांच्या पॉलिसी संपल्यात, त्यांना आता पॉलिसीही घेता येत नाही, कारण वय त्यांचं प्लॅनमध्ये बसत नाही आणि त्यांना पैसे पण नसतात. रिटायर झाल्यावर पैसे कुठून असतात? प्रीमियम भरायला पैसे नसतात. हा प्रश्न पूर्णपणे आपला सुटलेला आहे. पैसे भरायचे नाहीत आणि नवीन पॉलिसी काढायची नाही. तेच पॉलिसी आयुष्यभर पैसे देते. हा प्लॅन बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. ओके, थँक्यू.